आनंदवन, जिथे सेवेचे रामायण लिहिले जाईल असे आचार्य विनोबाजी भावेंनी म्हटले होते. आज 75 वर्षांनंतरही ही सेवा अविरत सुरू आहे. आज विविध रंगांच्या फुलांनी बहरलेले आणि पाण्याने समृद्ध असलेले हे गाव आपण पाहतो. मात्र एकेकाळी समाजाकडून वाळीत टाकल्या गेलेल्या कुष्ठपीडित बांधवांच्या वाट्याला इथली केवळ नापीक आणि पडीक जमीनच आली होती. वरोरा गावाबाहेरचा तो काही एकरांचा खडकाळ तुकडा, जिथे ना सावलीला झाड होतं ना तहान भागवायला पाणी. पण याच ओसाड माळ रानावर बाबा आणि साधनाताई आमटे यांनी त्या 6 कुष्ठपीडित बांधवांना सोबत घेऊन एक अनोखा प्रवास सुरू केला. हा प्रवास होता शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आणि कुष्ठपीडितांनी गमावलेला आत्मसन्मान त्यांना पुन्हा मिळवून देण्याचा. काटेरी झुरपे आणि दगडधोंड्यांनी भरलेल्या या जमिनीवर नंदनवन फुलवण्याचा हा मार्ग सोपा नव्हता. ज्या हातांना बोटं नव्हती त्याच हातांनी विहिरी खोदून पाणी आणलं, रानोमाळ फिरून लाकडं आणि गवत जमा केलं, घरं बांधली आणि आजच्या आनंदवनाचा भक्कम पाया रचला. डॉक्टर विकास आमटे, ज्यांना अभिमानाने आनंदवनाची लँड आर्मी म्हणून संबोधतात, ही तीच माणसं ज्यांनी स्वतःच्या असह्य वेदनांवर मात केली आणि जगाच्या नकाशावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असलेलं एक गाव निर्माण केलं.